येथे येऊन केले काही विठ्ठलू नाही आठविला। आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमी। नाही केली सुटका काही हे प्रवाही पडिला। आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमी। निळा म्हणेला होनी हाती केली माती आयुष्या। आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमी। विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता। याचा इको बंद करा। येथे येऊन केले काही विठ्ठलू नाही आठविला। आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमी। संत श्रेष्ठ निळोबारायांचा उपदेशपर प्रकरणातला अत्यंत गोड असा अभंग आहे। विठ्ठल या उपदेशामध्ये कमी राहू द्या आवाज। संत श्रेष्ठ निळोबाराय या उपदेशामध्ये आपल्या सर्वांना आता बोलणाऱ्यांनी विचार करावं, नाही तर मग लांब जाऊन बोला तिकडं। हो गेट मध्ये जे आहे ना इकडे समोर येऊन बसा। चला रे पोरांनो या पुढे या पुढे गेट मध्ये उभे नका राहू। पुढे येऊ नका, पुढे येऊ नका, पण गडबड करू नका। पुढे यायची काही गरज नाही आणि शांत बसा। एक तासभर सगळ्यांनी कोणीच गडबड करू नका। ज्याला ज्याला जमतच नाही, शक्यच नाही, आता बोलावंच लागतं, त्यांनी लांब जाऊन बोला, आहे की नाही? म्हणजे तुमचंही चालेल आणि आमचंही चालेल, आहे की नाही? आम्ही तुमच्या पोटावर पाय देत नाही, तुम्ही आमच्या गोसाईच्या पोटावर पाय देऊ नका। भरू दे पोट। विठ्ठल विठ्ठल हा निळोबारायांच्या गाथ्यातला उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे। पण या उपदेशामध्ये संतश्रेष्ठ निळोबाराय आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारतात। स्त्रियांना, पुरुषांना, ज्यांना ज्यांना मनुष्य जीवन मिळालेलं आहे त्या सर्व मानवांना निळोबारायांनी या उपदेशामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे। आता ऐका, उत्तर द्यायचंय तुम्ही। कीर्तन संपत आलं का कीर्तनाच्या शेवटी प्रश्न नीट ऐका, प्रश्न व्यवस्थित ऐका, प्रश्न लक्षात घ्या आणि कीर्तनाच्या शेवटी या प्रश्नाचं तुम्हाला सर्वांना उत्तर द्यायचंय, एवढं लक्षात राहू द्या। उत्तर दिल्याशिवाय आता तुमची सुट्टी नाही, हे पक्क ध्यानात ठेवा। प्रश्न नीट ऐका आणि उत्तर द्यायचं तुम्ही सगळ्यांनी। फक्त अपेक्षा एकच आहे, कोणती? तुम्ही दिलेलं उत्तर
हे चुकीचं नसलं पाहिजे आणि ते बरोबरच असलं पाहिजे, याची खबरदारी तुम्ही सर्वांनी घ्यायची. प्रश्न विचारलेला आहे, उत्तर तुम्ही द्यायचंय, पण उत्तर चुकीचं नसावं, उत्तर बरोबर असावं एवढी अपेक्षा आहे. विठ्ठला पण तुम्हाला एक सांगतो, दुर्दैवाने काय घडतं, शक्यतो बहुतांशी उत्तर चुकीचेच निघतात. उत्तर बरोबर येत नाही. क्वचित उत्तर बरोबर येतात, फार कमी लोकांचे उत्तर बरोबर येतात. बहुतांश लोकांचे उत्तर हे चुकलेलेच असतात. पण परत एक लक्षात ठेवा, उत्तर चुकतं कधी, आपण दिलेलं उत्तर चुकलं. उत्तर चुकीचं येतं कधी, उत्तर चुकतं कधी, तर ज्यावेळी माणूस प्रश्नाचा विचार करीत नाही, प्रश्न लक्षात घेत नाही, प्रश्नाचा आशय, प्रश्नाचा रोख जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही दिलेलं उत्तर हे बरोबर येऊच शकत नाही, ते चुकीचं राहणार. म्हणून एक मिनिट परत ऐका, उत्तर देण्याची घाई पण करू नका. त्याच्याकरता मी काय म्हटलं, कीर्तन संपायच्या टायमाला मग शेवटी म्हणजे उत्तर देण्याची घाई पण करू नका. मग आधी काय करा, तर निळोबारायांचा प्रश्न काय आहे आधी तो प्रश्न लक्षात घ्या. विठ्ठला तुम्हाला खरं सांगू का, उत्तराचं चिंतन महत्वाचं नसतं. परत ऐका, उत्तराचं चिंतन महत्वाचं नसतं, प्रश्नाचं चिंतन महत्वाचं असतं. उत्तर देण्याची घाई करण्यापेक्षा प्रश्नाचं चिंतन करा, प्रश्नाचा विचार करा, प्रश्नाचा रोख लक्षात घ्या, प्रश्नाचा आशय लक्षात घ्या, आणि प्रश्न तुम्हाला परिपूर्णतेने कळाला की नंतर उत्तर द्या, म्हणजे उत्तर बरोबर येईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही शाळेमध्ये बघा, परीक्षेच्या टायमाला त्या वर्गामध्ये उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका पर्यवेक्षक वाटतात, आणि उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका वाटून झाली, सर्व मुलांना देऊन झाली का ते पर्यवेक्षक सूचना करताना ही सूचना करतात, काय, उत्तर लिहिण्याची घाई करू नका, आधी प्रश्नपत्रिका नीट वाचा, सगळे प्रश्न काळजीपूर्वक वाचा, सगळे प्रश्न लक्षपूर्वक वाचा, सगळे प्रश्न ध्यानात घ्या, सर्व प्रश्न लक्षात घ्या, प्रश्न आधी त्याचा विचार करा, प्रश्नांचा विचार करा. प्रश्नपत्रिकेमध्ये 8 प्रश्न छापलेले आहे, प्रश्न छापलेले आहे 8, तुम्हाला सोडायचे आहे 6. प्रश्न 8 छापले, पण उत्तर तुम्हाला 100 मार्क पडण्याकरता 6 प्रश्नांची उत्तरं लिहायचे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येऊ द्या, आधी प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा आणि नंतर उत्तरपत्रिका लिहायला सुरुवात करा. म्हणजे का बरं, याचं कारणच आहे, प्रश्न लक्षात घ्या. प्रश्न, कारण प्रश्न काय असतो, प्रश्न म्हणजे काय, प्रश्न काय करतो, तर प्रश्न म्हणजे कोड आहे. प्रश्न म्हणजे काय, प्रश्न म्हणजे कोड आहे, आणि कोड काय करतं, तर कोड्याचं काम एकच. कोड काय करतं, कोड्याचं काम आहे डोकं खराब करणे. कोड काय करतं, डोकं खराब करतं, म्हणजे डोकाला चालना देतं, मेंदूला चालना देतं, विचारचक्राची गती वाढवतं, सारखं विचारात टाकतं, विचार करायला भाग पाडतं, त्याला म्हणतात प्रश्न, त्याला म्हणतात कोड. विठ्ठला विठ्ठला. बरं, गंमत कशी असती बघा, उत्तर तिथंच असतं, उत्तर बाजूला नसतं, उत्तर लांब नसतं, उत्तर तिथंच असतं. फक्त लक्षात येणं, कोड लक्षात येणं, प्रश्न लक्षात येणं हे महत्त्वाचं असतं. उत्तर शोधायला जावं लागत नाही. प्रश्न लक्षात आला का उत्तर ऑटोमॅटिक पुढे येतं. त्याच्याकरता प्रश्न कळणं महत्त्वाचं आहे. विठ्ठला कळत नाही महाराज. हे काय काय कोडे किती सिंपल असतात बघा.
कोडे किती साधे असतात. हे स्वल्पविराम आहे ना, वाक्यातला स्वल्पविराम मागं पुढं केला का त्याचा प्रश्न म्हणजे कोडं तयार होतं. तरी माणसाचं डोकं खराब करतं. तो स्वल्पविराम वाक्यात फक्त मागं पुढं सरकवला, स्वल्पविराम मागं पुढं केला तरी सुद्धा डोकं खराब करतं. तुम्हाला नमुना म्हणून एक सांगू का, एक आपलं सहज नमुना. फॉर एक्झाम्पल नमुना काय ऐका, फक्त तुम्हाला काही मेळ लागतो का मला सांगा. काय ऐका, एका ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवायला आले. एका ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवायला आले, पण स्वयंपाकाला उशीर होता, दुपारचे 12 वाजले होते. ब्राह्मणाला त्रिकाल संध्या असती, तर मग ते म्हटले माध्यान्ह संध्या करू, म्हणजे दुपारचं स्नान करू आणि संध्या करून घेऊ. स्वयंपाक होईल तोपर्यंत आपली माध्यान्ह संध्या होईल. मग त्या ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवायला आले, पण संध्या करायची म्हणून 22 ब्राह्मण आंघोळीला गेले. तुम्ही फक्त लक्ष द्या. आता जेवायला किती आले? 20, आणि आंघोळीला किती गेले? 22. आणि आंघोळ करून 23 ब्राह्मण आंघोळ करून आले. 23 ब्राह्मण आंघोळ करून आले. तुम्हाला काही मेळ लागतो का? पहा फक्त, जेवायला किती आले? 20, आंघोळीला किती गेले आणि आंघोळ करून किती आले? आणि 19 ब्राह्मण जेवण करून गेले. 19 ब्राह्मण जेवण करून परत लक्षात, तुम्हाला काही मेळ लागतो का? पहा, जेवायला किती आले? 20, आंघोळीला किती गेले? 22, आंघोळ करून किती आले? 23, आणि जेवण करून किती गेले? सांगा आता. याचं नाव कोड आहे. कोड काय करतं? कोड डोकं खराब करतं. कोड डोक्याचा भज करून टाकतं, विचाराला गती देतं. म्हणजे प्रश्न काय करतो, कसं काय बो. मग एक मिनिट ऐका, काय असतं, लक्षपूर्वक ऐकलं का ती ध्यानात येतं. जेवण करायला किती आले? 20, आंघोळीला किती गेले? 22 म्हणजे 20 आणि 2 असा अर्थ नाही करायचा. 22 म्हणजे 20 आणि 2 असा अर्थ नाही घ्यायचा. मग 22 या शब्दाची लक्षणा करायची, त्या शब्दाचा लक्षणा वृत्तीना अर्थ घ्यायचा. मग 22 या शब्दाचा लक्षणा वृत्तीतला अर्थ काय? तर 22 म्हणजे विहीर. 22 म्हणजे विहीर. त्याला हिंदी भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये 22 म्हणतात, हिंदीमध्ये त्याला 22 म्हणतात, आणि हिंदीत त्याला दुसरा शब्द आहे. 22 नाही कळलं तर बावडी आहे की नाही. मग 20 ब्राह्मण जेवायला आले, पण 22 आंघोळीला गेले. म्हणजे 22 या शब्दाचा अर्थ आहे विहिरीवर. 22 म्हणजे विहिरीवर आंघोळ करायला गेले. ना आंघोळ करून किती आले? 23 म्हणजे 20 आणि 3 नाही. मग स्वल्पविराम घ्या आता. जे 20 आंघोळ करायला गेले होते त्याच्या पुढे स्वल्पविराम टाका. जे 22 म्हणजे विहिरीवर आंघोळ करायला गेले होते ते 20 आंघोळ करून आले, आणि जेवण करून किती गेले? 19 म्हणजे 10 आणि 9 नाही. मग एकूण तिथं स्वल्पविराम करा. 20 ब्राह्मण. त्याच्याकरता काय लागतं? प्रश्न कळायला पाहिजे, कोड लक्षात आलं पाहिजे. विठ्ठला त्याच्यात सुद्धा लय अर्थाचे अनर्थ होतात. स्वल्पविराम इकडे तिकडे केला ना, शेजारी 2 कुटुंब राहायचे. 2 जण एकामेकाचे मित्र, त्या दोघी बाया एकामेकाच्या मैत्रिणी, एकत्र बसायचे, एकत्र राहायचे, शेजारी राहायचे. एक दिवस रात्री ते 2 मित्र 2 वाजेपर्यंत गप्पा मारीत बसले, आणि 2 वाजेपर्यंत गप्पा मारल्यानंतर झोपले. एकाला सुट्टी होती, तो निवांत उठला. ज्याला ड्युटीवर जायचं होतं त्याला उठायला उशीर झाला, रात्री जागरण झाल्यामुळं घाई आटोपलं, तो ड्युटीला गेला. ज्याला सुट्टी होतो तो निवांत उठला, आंघोळ पांघोळ केली, नाश्ता केला, चहा पाणी केला, आणि मग शेजारचा किती वाजता उठला, कधी ड्युटीला गेला, चौकशी करावा म्हणून तो शेजारीकडे आला. म्हटले गेला का तो ड्युटीला, उठला का वेळेवर? मग तिने सांगितलं रात्री केवरही बोलत बसता, उशीर झाला, उठायला उशीर झाला, झोपायला उशीर झाल्यामुळं उशिरा उठले, उशिरा आवरलं आणि गेले, आपले आचक वचक आवरलं, गेले कशी तरी. तो म्हटला पण आमच्या दोघांच्या रात्रीच्या 2 वाजेपर्यंत गप्पा झाल्या, त्याच्यात आम्ही दोघांनी ठरवलं. त्यांनी तुला काही सांगितलं का? शेजारणीला तो काय म्हटला,
आम्ही दोघांनी रात्री गप्पा मारल्या, त्याच्यात आमच्या दोघांचं ठरलं. जे आमचं ठरलं ते नवऱ्याने तुला सांगितलं का? तर ती काय सांगायला आणि बोलायला, त्याला उठायलाच उशीर झाला, आवरायलाच टाईम नाही, आचकोचक आवरलं, बोलायला वेळच कुठे, काहीच नाही बोलली. तर त्यांनी सांगितलं नाही सांगितलं. पण ती म्हटली भाऊजी त्यांनी नाही सांगितलं तर तुम्ही सांगा. जरी त्यांनी नाही सांगितलं, गडबडीत विसरले, तर तुमच्या दोघांचं रात्री काय ठरलं तुम्ही सांगा. मग तोने आमच्या दोघांचं रात्री असं ठरलं, तू माझी बायको, मी तुझा नवरा, पंढरपूरला जायचं. ती झाली ना लाल, तिचा राग झाला अनावर, तिचं चढला न पारा. तीन भाऊजी काय बोल राहिली तुम्ही, काय ठरलं तुमचं, काय बोल राहिली? तो लागा आमच्या दोघांचं रात्री फिक्स ठरलं, तू माझी बायको, मी तुझा नवरा, पंढरपूरला. ती म्हणे बा एकटी बाई माणूस घरात पाहून काही बोलायचं नाही. आणि मग तो म्हटलं अगं तुझा गैरसमज झाला. काय गैरसमज, काय बोल राहिली तुम्ही? तो म्हटलं तुझ्या लक्षात नाही आलं, काय ठरलं? आणि मग त्यांनी सांगितलं तू इथं स्वल्प विराम करा, तू आणि माझी बायको, मी स्वल्प विराम मागं पुढे केले. केवढा घोटाळा होतो हे लक्षात येणं गरजेचं. जाऊ द्या, आपल्याला याच्यात बोलायचं काय, फक्त प्रश्नाचं उत्तर बरोबर येण्याकरता प्रश्न लक्षात घ्या. आधी प्रश्नाचं चिंतन करा. प्रश्न तुम्हाला 100% कळला का उत्तर चुकूच शकत नाही, हा सिद्धांत आहे. विठ्ठला प्रश्न कळाले, काही प्रश्न कळत नाही महाराज. एक असा 6वी 7वीचा वर्ग आहे, 50 मुलं त्या वर्गात आहेत. त्या वर्गात एक मुलगा आहे अत्यंत अत्यंत माथ्या, अतिशय एकदम माथ्या, इतका किती 4-5 गुरुजी मेले पण हा पासच नाही कधी. त्याच वर्गात असा टोंगच्या टोंग दिसायचा. माझ्याकडे नका पाहू, मी सांगतो काय ते ऐका फक्त. असा टोंगच्या टोंग दिसायचा. शिक्षक सुद्धा त्या वर्गात शिकवायला आले तर त्याच्या नादी लागत नव्हते. शिक्षक पहिले त्याला नमस्कार करायचे आणि मग फळ्याकडे जायचे. त्या वर्गात शिक्षकांनी एक दिवशी प्रश्न विचारला मुलांना. सर्व मुलं टवकारली. जी गुरुजी एक प्रश्न विचारतो, उत्तर नीट द्या. विचारा गुरुजी काय प्रश्न. ऐका, नीट लक्षपूर्वक ऐका आणि उत्तर द्या. काय, एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, एक मेंढी बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या राहिल्या किती? सगळ्या पोरांनी वरती हात केले, त्यांनी पण वरती हात केला. गुरुजींनी सिरियल नंबर विचारलं, 1 नंबरपासून सोड 1 नंबर. पुन्हा प्रश्न नीट ऐका, मी विचारतो, एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, एक मेंढी बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या राहिल्या किती? 1 नंबर तू सांग रे. तो म्हणायचा 11. शिक्षकही म्हटले बरोबर. 2 नंबर तू रे 11 बरोबर. 3 नंबर तू रे 11 बरोबर. 4 नंबर तू रे 11. 5 नंबर किती राहिले रे 11. 6 नंबर किती राहिले रे 11. करीत 49 पोरांपर्यंत गेले आणि आता तो होता 50वा. शिक्षकांना वाटलं याला कधी काही येतच नाही, याची कुठं नादी लागेल टाइमपास करा, म्हणून त्याला न विचारता ते पुढचं शिकवायला लागले. पण त्याला काही दम निघाना. सायकोलॉजीचा म्हणजे मानसशास्त्राचा एक असा नियम आहे, मानसशास्त्राचा एक असा नियम आहे का ज्या व्यक्तीला ज्या माणसाला जी गोष्ट खरी माहीत राहती त्याला दम निघत नाही. त्याला कधी सांगल त्याची उचलटाक होती. ज्याला खरं माहीत राहतं ना त्याला सांगितल्याशिवाय कधी सांगल. तो उठून उभा राहिला, म्हटलं गुरुजी माझं उत्तर ऐका मग पुढे शिकवा. गुरुजी म्हटले बस खाली माथ्या, तुझं उत्तर ऐका. तुला कधी काय येतं रे? हा म्हटलं कधी नसेल काही येत पण आज येतंय. माझं ऐका मग पुढचं शिकवा. मग गुरुजीचा नाईलाज झाला. म्हटले प्रश्न नीट ऐक. मी विचारतो, एका खोलीत 12 मेंढ्या कोंडल्या, एक बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या राहिल्या किती? तो म्हटला एकही नाही. गुरुजी म्हटले अक्कल आहे का तुला, मेंदू आहे का काय रे? 12 कोंडल्या होत्या, एक बाहेर गेली. मी विचारतो खोलीत मेंढ्या राहिल्या किती? हा म्हटलं तेच मी सांगतो एकही नाही. गुरुजी म्हटले कस काय? तो मेंढराची जातच अशी राहती, एक निघाली का? बाकीच्या थांबतच नाही ना. प्रश्न कळणं महत्वाचं आहे. प्रश्न ज्याला कळाला त्याचं उत्तर चुकूच शकत नाही. हा सिद्धांत आहे. सिद्धांत असतो, तो कालत्रही बदलत नसतो.
प्रश्न ज्याला कळाला त्याचं उत्तर चुकत नाही. जाऊ द्या, मी लांबवीत नाही या विषयाला. मला फक्त इतकंच तुमच्या पुढे आणायचं आहे का तुम्हाला सर्वांना, स्त्री पुरुषांना निळोबारायांनी या उपदेशामध्ये एक प्रश्न विचारलाय. एकच प्रश्न, 100 पैकी 100 मार्काकरता एकच प्रश्न विचारलाय. उत्तर तुम्ही द्यायचंय सर्वांनी आणि तुम्ही देणार, कारण तुम्ही हुशार आहे, तुम्ही डोकेबाज आहे. माणसं हुशारच असतात, माणसं डोकेबाजच असतात. हां, मग माणसं हुशारच असतात. त्याच्यामुळे तुम्ही उत्तर देणार यात काही शंकाच नाही. पण फक्त एक लक्षात ठेवा, उत्तर चुकीचं नसावं, उत्तर बरोबर असावं ही अपेक्षा ठेवलेली आहे आणि मग उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे म्हटले महाराज, देतो उत्तर, काय अडचण नाही, देतो उत्तर. अरे आत्तापर्यंत असे जीवनात किती प्रश्न आले ना, आम्ही पार पाडले. तुमचा काय प्रश्न निळोबरायचं, देतो उत्तर देतो, काय अडचण नाही. प्रश्न सांगा, प्रश्न काय सांगा. मग निळोबारांचा प्रश्न आहे, अभंगाच्या सुरुवातीलाच प्रश्न आहे. प्रश्न काय आहे ऐका. प्रश्न आहे, येथे येऊनी केले काही. इथं प्रश्नचिन्ह आहे. या अभंगाची सुरुवातच आहे ती, येथे येऊनी केले काही. याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्न असा आहे, इथं येऊन काय केलं, इथं येऊन काय केलं. तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचंय बरं का, जबाबदारीने. प्रश्न काय आहे, इथं येऊन काय केलं. येथे येऊनी केले काही, इथं येऊन काय केलं. विठ्ठला विठ्ठला ऐका. येथे हा शब्द नरदेह वाचक आहे. येथे हा शब्द नरदेहाचा निर्देश करणार आहे. इथं येऊन काय केलं, इथं म्हणजे नेमकं कुठं, तर या मनुष्य शरीरामध्ये, या नरदेहामध्ये जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुम्ही नेमकं काय केलं. या शरीरात जसा तुमचा जन्म झाला तेव्हापासून तर आजपर्यंत या शरीरामध्ये तुम्ही राहता. इथं येऊन तुम्ही नेमकं काय केलं, येथे येऊन केले काही. विठ्ठला विठ्ठला. बरं एक मिनिट ऐका. दिवस काही थोडे नाही, कालावधी काही थोडा नाही. प्रत्येकाने पहा, आपल्याला जन्माला येऊन किती वर्ष झाली, म्हणजे आपला कितवा वाढदिवस आहे आता. बड्डे हॅपी बड्डे टू यू. आता कितवा वाढदिवस आपला, किती वर्ष झाली. आणि मग विचार करा अंतर्मुख होऊन, मला जन्माला येऊन 70 वर्ष झाली असतील, 75 वर्ष झाले असतील, 80 वर्ष झाले असतील, 66 वर्ष झाले असतील, 63 वर्ष झाले असतील, 50 वर्ष झाले असतील, 45 वर्ष झाले असतील. दिवस काही थोडे आहे का महाराज. 45 आणि 50 आणि 60 आणि 62 आणि 70 आणि 82 आणि 87. ओ, दिवस काही थोडे आहेत का. आणि मग एवढे दिवस इथं तुम्ही जन्माला आला तर आत्तापर्यंत तुम्ही नेमकं काय केलं याचा लेखाजोखा द्यायचा आहे, याचं उत्तर द्यायचं आहे. आता सांगा, इथं येऊन तुम्ही नेमकं काय केलं. येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, काय केलं. विठ्ठला विठ्ठला. माणसांनी उत्तर दिलं महाराज. आदमी तुम्हाला माणसं हुशारच आहे हो, माणसं हुशारच आहे, माणसं डोकेबाजच आहे. उत्तर दिलं, सगळ्यांनी उत्तर दिलं. पण दुर्दैव ऐका काय, सगळ्यांचं उत्तर 100% चुकलं. उत्तर सगळ्यांनी दिलं पण सगळ्यांचं उत्तर चुकलं. सगळे एकाचंही बरोबर नाही आलं. सगळ्यांचं चुकलं, सगळ्यांचं उत्तर चुकलं, एकाचंही उत्तर बरोबर नाही आलं. सगळ्यांचं म्हणजे फक्त तुमचं चुकलं असं नाही, कीर्तनकाराचं चुकलं. कोणालाच बरोबर उत्तर देता आलं नाही. कीर्तनकारांनी उत्तर काय दिलं, गाडी घेतली, बंगला बांधला, दिंडी काढली, मठ बांधला, दिले भांडणं लावून, गेले पुचकून. उत्तर सगळ्यांचं चुकलं. उत्तर कोणाचंच बरोबर नाही आलं, सगळ्यांचं उत्तर चुकलं. उत्तर काय चुकलं, काय झालं महाराज. सगळ्यांनी इथं येऊन काय केलं या प्रश्नाकरता उत्तर सगळ्यांनी दिलं
पण सगळ्यांनी उत्तर असं दिलं का आम्ही संसार कसा केला, आम्ही प्रपंच कसा केला, तो कसा फुलवला, कसा वाढवला, आधी कसा होतो, नंतर कसं 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 वाढवीत गेलो आणि इथपर्यंत कसं आलो. सगळ्यांनी आपल्या प्रपंचाच्या विस्ताराचं उत्तर दिलं, सगळ्यांनी संसार कसा केला याचं उत्तर दिलं. आणि हेच उत्तर 100% चुकलं. का? कारण एक मिनिट ऐका, तुम्ही संसार कसा केला, तुम्ही संसार केवढा केला, या तुमच्या संसाराशी साधू संतांना काहीही घेणं देणं नाही. त्यांना काही कर्तव्य नाही. तुम्ही श्रीमंत आहे का गरीब आहे, तुम्ही श्रीमंत आहे का गरीब आहे, संतांना कर्तव्य नाही. तुम्ही बंगल्यात राहता का झोपडीत राहता, संतांना कर्तव्य नाही. तुमच्या द्राक्षाची बाग आहे का डाळिंबाची बाग आहे, संतांना कर्तव्य नाही. तुमच्या एक एरी आहे का 5 एरी आहे, संतांना घेणं देणं नाही. तुमची मोटर 24 तास चालती का अर्ध्या तासच चांगला निघतो, त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही एक बायको केली का 10 बायका केल्या, तुम्हाला 2 पोरं झाले का त्याच्याशी संतांना काही कर्तव्य नाही, काही कर्तव्य नाही. तुम्ही 10 कोटी मिळवले का 100 कोटी मिळवले, संतांना त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही. मग तुम्ही संसार कसा केला, तुम्ही संसार केवढा केला, या तुमच्या प्रपंचाशी साधू संतांना घेणं देणं नाही. विठ्ठल मग प्रश्न विचारला कसा, प्रश्न याच्याकरता विचारला, संसार कसा केला, संसार केवढा केला, बंगले किती बांधले, गाड्या किती घेतल्या, पोरं किती झाले, सुना किती आल्या, नातू किती झाले, लेकी किती होत्या, याच्याकरता हा फापट पसारा, याच्याकरता विचारलेलाच नाही हा प्रश्न. मग प्रश्न विचारला कशा करता, प्रश्न विचारला बाबा देव दुर्मिळ असलेला हा नरदेह तुम्हाला तुमच्या नशिबानी मिळाला, तर या नरदेहात जन्माला आल्यानंतर तुमच्या स्वतःच्या उद्धाराकरता तुम्ही काही केलं का, तुमच्या स्वतःच्या कल्याणाकरता तुम्ही काही केलं का. कारण एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका, ज्या दिवशी मी मरणार आहे, लक्षात घ्या, ज्या दिवशी मी मरणार आहे त्या दिवशी या सगळ्या पसाऱ्यातलं माझं काय आहे. परत विचार करा, अंतर्मुख व्हा, सावध व्हा, विचार करा का ज्या दिवशी मी मरणार आहे त्या दिवशी संसारातल्या या सगळ्या पसाऱ्यातलं माझं नेमकं काय आहे. विठ्ठल विठ्ठल. मग एक मिनिट ऐका, मरतानी जर याच्यातलं माझं काहीच नसेल, ज्या दिवशी मला मरायचंय त्या दिवशी या संसारातलं माझं जर काहीच नसेल, तर जे माझं नाही त्याला मरेपर्यंत माझं म्हणून मिठी मारणं आणि त्याच्यातच आयुष्य वाया घालवणं हे शहाणपणाचं आहे का मूर्खाचं लक्ष नाही. सांगा काय बोलाल तुम्ही. आणि म्हणून मी ज्या दिवशी मरणार आहे त्या दिवशी या सगळ्या पसाऱ्यातलं माझ्या उपयोगाचं काहीच नाही. मग याच्याकरता ज्या दिवशी हे सगळं सोडून मला निघायचंय, ऊर्ध्वगामी बनायचंय, मला जेव्हा वरती प्रवास करायचा आहे, सगळं सोडून निघायचंय, त्यावेळी माझ्या स्वतःच्या उपयोगी पडणारं काय आहे, त्या प्रवासात मला उपयुक्त ठरणारं नेमकं काय, आणि जे माझ्या उपयोगी पडणार आहे ते मिळवण्याकरता आजपर्यंत जीवनात मी काही प्रयत्न केला का. याचाच अर्थ स्वतःच्या कल्याणाकरता, स्वतःच्या उद्धाराकरता मी आत्तापर्यंत काही
प्रमाण गोड आले बघा. पहिलं प्रमाण तुकाराम महाराजांचं नाटाच्या अभंगातलं. महाराज म्हणतात ज्या दिवशी आपल्याला मरायचंय त्या दिवशी या प्रपंचातला जो निर्जीव जड विभाग आहे कोणता, सोनं नाणं शेतीवाडी गाडी घोडी हे जे बंगले बिंगले पैसा अडका जे काय आहे, मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहीन ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यम आज्ञा. म्हणजे तिथं काही उपयोगाचं पडत नाही. सत्ता संपदा राहीन ठाईचे ठाई म्हणजे प्रपंचातला जड जो विभाग आहे तो मरताना आपल्या उपयोगाचा नाही. बरं जाऊ द्या, जड विभाग सोडून द्या. चेतन विभाग आहे तो सुद्धा उपयोगाचा नाही. चेतन म्हणजे जेवढे आपले नातेवाईक आहे, जेवढा आपला गोतावळा आहे, हा सगळा गोतावळा ज्या दिवशी आपल्याला मरायचंय त्या दिवशी आपल्या काही कामाचा नाही. विठ्ठल एक अभंग नामदेव महाराजांचा सांगतो, गोड आहे ऐका. नामदेव महाराज स्वतःच्या म्हणजे उपदेश करतात, अत्यंत गोड उपदेश नामदेव महाराजांचा आहे. पहा ऐका, नामदेवराय म्हणतात बरं का, आतकाळी मी परदेशी, शब्द लक्षात घ्या, अंतकाळी मी परदेशी, ऐशे जाणून या मानसी, म्हणून या ऋषिकेशी, शरण तुझशी मी आलो, शरण तुझशी मी आलो. आणि ऐका बरं का आता काय, पहिल्यांदा आईचं उदाहरण दिलंय. 9 मास कष्ट लिशी, दुःख झाले ज्या मातीशी, पण अंती निष्ठुर झाली कैची, तेही दुरी राहिली. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये बोजा वागवला, ज्या आईनं मरणांत कळा सहन करून जन्म दिला, स्वतःचं दूध म्हणजे रक्त पाजून भरण पोषण केलं, लहानचा मोठा केला, संस्कार दिले, ज्या आईनं हे सगळं केलं, पण देवा ज्या दिवशी यमाचा पाश गळ्याला आवळला त्या दिवशी ती आई सुद्धा लांब राहिली, जवळ नाही आली. परत प्रमाण ऐका, 9 मास कष्टलीशी, दुःख झाले ज्या मातीशी, अंती निष्ठुर झाली कैची, तेही दुरी राहिली. बरं जाऊ द्या, आई बाप हाडाचे काढं करतो, रक्त पाणी करतो, दिवसाची रात्र करतो, आणि लेकाचे मुलाचे सगळे लाडकोड पुरवतो, स्वतःची इच्छा मारतो, मुलाला सगळे लाडकोड. तो बाप म्हटले बापाचं पाय दुसरं चरण ऐका, बापाचं वर्ण जीवी बापाची आवड, मुखी घालून करी कोड, पण जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दुरी राहिली. जेव्हा यमाचा पाश आवळत होता तेव्हा बाप सुद्धा दूरच राहिला, तो पण सोडवायला जवळ आला नाही. आई आली नाही, बाप आले नाही. बरं म्हटले आई जाऊ दे, बाप जाऊ दे, पण बहिणीन भाऊ हा, भाऊन बहिणी पाठ राखा म्हणतात ना त्याला, भाऊ आणि बहीण पाठ राखीन म्हणतात ना तिला. काय काम असतं बहिणीचं? कोण म्हटलं इस्टेटीत वाटा मागायचं? बहिणीचं काम असतं पाठ राखीन. मग आई जाऊ दे, बाप जाऊ दे, भाऊन बहिणी त्यांचं वर्णन पुढे आलंय बघा. बहिणी बंधूचा कळवळा, शब्द ऐका, बहिणी बंधूचा, हे नामदेव महाराजांचा अभंग आहे, माझं काही नाही. बहिणी बंधूचा कळवळा, हे तू जाणशी रे दयाळा. पुढचे शब्द ऐका, जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दुरी राहिली. बरे बाय, आई जाऊ दे, बाप जाऊ दे, भाऊ जाऊ दे, बहीण जाऊ दे, बायकू कोणाचंच नको ऐकू, चरतीच ऐकू. बायकू तो म्हटला महाराज कशाची बायकू? काय झालं? आयुष्यभर तिच्या नाचणीने नाचला, आता काय झालं? तो म्हटला अहो बाकीचे मसनापर्यंत तरी येतात, तिथं दारातून डोकून पाहती गेलं का मड. मी नाही बोल, माझ्याकडे पाहूच नका, मी प्रमाण देतो नामदेव महाराजांचं. प्रमाण ऐका, देहगृहाची कामिनी म्हणजे बायकू, देहगृहाची कामिनी तिथं राहिली भुवनी, ती घरातच राहिली. देहगृहाची कामिनी तिथं राहिली भुवनी, आणि मी तव जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकला. बरं म्हटले बाय, आई जाऊ दे, बाप जाऊ दे, भाऊ जाऊ दे, बहीण जाऊ दे, बायकू जाऊ दे, मित्र भेटला का कर पार्टी, भेटला का कर मित्र. तो म्हटला गिरी महाराज कशाचे मित्र, ते तर लय विचित्र. ते मसनापर्यंत झाले
आणि कवटीचा फाटकन बार झाला का तट तट उठले निघून आले. माग सुद्धा नाही पाहिलं जळाला का आहे म्हणून. इष्ट आले मित्र आले, इष्ट आले मित्र आले, तेही स्मशानी परतले, अंती टाकून या गेले. मज लागी एकला सगळे निघून आले. सूर्यास्त झाला, अंधार पडला, आग भडकत होती, विस्तू तळपत होता. आणि त्या निरव शांततेत काळोख्या रात्रीच्या अंधारात त्या अग्नीच्या बरोबर मी एकटाच जळत होतो. कोणी नव्हतं. विठाला विठाला. ऐसा जाणून निर्धारू मग मज तसे गहीवरू, ताही दिशा अंधकारू मग मज काही सुचेना. ऐशे जाणून निर्वाण पायी मनुष्य देह मागुता नाही. आता मज तुझे पायी ठाव देई विठ्ठला. हे मला काय बोलायचंय महाराज. अहो ज्यांना आपण माझं 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 म्हणून ज्यांच्याकरता सगळं जीवन जगतो, आपण मरायच्या टायमाला ते सुद्धा आपले नाही, ते सुद्धा कामा येत नाही. विठाला विठाला. कवनाचे माय बाप कवनाचे महाराजांचा अभंग जगप्रसिद्ध आहे, सगळ्यांच्या पाठी. कवनाचे मायबाप कवण हे. पण महाराज ऐका, हे कळत नाही असं नाही. आपलं कोणीच नाही, माझे कोणीच न होती, हे कळत नाही असं नाही. पण जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेला राहतो, कळून उपयोग होत नाही. कधी कळतं, कधी कळतं. महाराज बोलली विठ्ठला विठ्ठला. हो कधी कळतं. कळव येईल अंतकाळी मरणाच्या टायमाला. प्राणोत्क्रमण होतं त्या प्राण प्रयाणाच्या वेळी. आणि काय कळतं, राहती निराळी रांडा पोरे सकळ. म्हणजे मला काय बोलायचंय, इथं आलो आपण. ज्या दिवशी आपल्याला मरायचंय त्या दिवशी जडातलं तर काहीच कामाचं नाही, पण चेतनातलं सुद्धा आपल्या बोलय. परंपरेने आपल्याकडे एक उदाहरण सांगितलं जातं बघा. जुने कीर्तनकार परंपरेने सांगायचे. एका गावामध्ये एक महात्मा आला, चातुर्मासाच्या निमित्ताने आला. तो महात्मा 4 महिने राहिला. गावाच्या बाहेर असं शिवालय होतं, मोठी बारं होती, वडाचं विस्तीर्ण झाड होतं. त्या शिवालयात महात्मा राहिला. रोज प्रवचन करायचा. गावातले भाविक प्रवचन ऐकण्याकरता जायचे. काही स्त्रिया जायच्या, पुरुष जायचे, मुलं जायच्या, मुली जायच्या. आणि ते महात्म्याचं प्रवचन ऐकायचे. सगळ्यांना गोडी निर्माण झाली. रोज प्रवचन ऐकायचे, सर्वांना गोड वाटायला लागलं.
एक दिवशी हाच जो विषय मी आत्ता तुम्हाला सांगू राहिलो, हाच विषय एक दिवस महाराजांनी एका दिवशीच्या प्रवचनात घेतला. कोणी कोणाचं नसतं, नवरा बायकोचं नसतो, मरायचे टायमाला बरं का, नवरा बायकोच नसतो, बायको नवऱ्याच नसती, आईबाप पोरांचे नसतात, पोर आईबापच नसतात, कोणी कोणाच नसतं, त्यांनी सगळं प्रमाणं दिले, सगळे ग्रंथातले प्रमाणं सांगितले, अमकं तमकं ढमकं, काही खरं नाही काही खरं नाही, आपण मरू त्या दिवशी काय आणि सांगितलं. पण त्याच्यात एक मुलगा होता, त्याला ते प्रवचन काही पटलं नाही, प्रवचन आटोपलं, सगळे लोक निघून गेले, तो बसला. तो म्हटला महाराज माझी शंका आहे, ठीक आहे, तुम्ही जे सांगितलं ना कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं नाही, हे तुम्ही आज एकदम लबाड प्रवचन केलं. म्हटला साप खोटं प्रवचन सांगितलं तुम्ही, तुमचं प्रवचन मला अजिबात आवडलेलं नाही आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही. ठीकच काय थोड्या बा, माझी घरी आई आहे, माझा बाप आहे, माझी बायको आहे आणि माझं 4-5 वर्षाचं घरी एकुलतं एक पोरग आहे आणि सगळ्या परिवाराचा माझ्यावर इतका जीव आहे महाराज, इतका जीव आहे माझ्यावर. मी 5 मिनटं घरी जायला लेट झालो तर आई बापाला उभं वारं सुटतं, बायको तर बोलूच नका, तिथं गारक्यातच पडती, नुसती वाट्यावर येते मध्ये जाती, वाट्यावर येते नुसते गरकेच हानीत राहती, माझ्याशिवाय कोणी घास खात नाही, पाणी पेत नाही महाराज, पाणी सुद्धा पेत नाही माझ्याशिवाय. एवढा परिवार तुम्ही म्हणतो कोणी कोणाच नाही, मला पटलं नाही, हे पटलंच नाही म्हटलं मला. ते महाराज म्हटले तुला प्रॅक्टिकली करून दाखवतो, प्रॅक्टिकली तू एक काम कर, ठीक आहे, 2 महिने अजून माझी शिल्लक आहे चातुर्माचे, रोज 1 तास मला देत जाय, मी तुला प्रॅक्टिकली करतो. मग तो रोज 1 तास यायचा. त्या महाराजांनी त्याला योगासनं शिकवली, अनेक योगासनं शिकवली. त्याच्यात एक आसन आहे, त्याचं नाव आहे शवासन. शवासन, त्याला दुसरं नाव प्रेतासन पण आहे. म्हणजे त्या आसनामध्ये माणूस पडला का मुडद्यासारखा निचेष्ट पडून राहतो, त्याचा श्वास बंद राहतो, हालचाल बंद राहती, त्याला कळतं सगळं, भोवती काय चाललं तर काय बेशुद्ध नसतो, शुद्धीवरच राहतो, फक्त श्वास बंद राहतो आणि ते सगळं कळतं. त्या आसनाचा अभ्यास काय, श्वासाचा निरोध करणे, श्वास रोखून धरण्याची कला आहे ती, त्याची प्रॅक्टिस करणे. मग तो श्वास रोखायचा, श्वास रोखताना आज 1 मिनटं, उद्या 1.5 मिनटं, मग 2 मिनटं, मग 3 मिनटं, मग 4 मिनटं, मग 5 मिनटं, मग असं 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2-2 तास. एकदा श्वास घ्यायचा आणि डायरेक्ट ठेवून द्यायचा, पुन्हा बाहेर काढायचाच नाही तो. आणि तो किती वेळ ते अभ्यास राहत होतो, त्यांनी ते शवासन त्याच्याकडून तो करून घेतलं, चांगला 1-1.5 तासापर्यंत तो आला. आणि मग एक दिवस त्या सांगितलं आता एक काम कर, घरी जाय आणि आसन लावून दे आणि पुढं काय होतं ते फक्त पाहत राह, आसन लावून दे आणि काय घडतं ते पाहत राह आणि मी येतोच. तर तो पोरगा म्हटला महाराज मी जातो, आसन लावितो, पण तुम्ही येळेवर या, नाही तर ती आंघोळीला बाहेर काढायचे आणि मग तुम्ही यायचे, असं नको व्हायला. महाराज म्हटले बिफोर येतो, लवकर येतो, तू जाय, आसन लावून दे आणि काय घडतं पाहत राह. तो घरी आला, बायको स्वयंपाकात होती, आईबाप बसले होते, पोराला खेळत होते, तो डायरेक्ट बेडरूममध्ये गेला आणि दिला आसन लावून. स्वयंपाक झाला म्हणून बायको जेवायला बोलवायला गेली, नवरा मुर्द्यासारखा पडलेला, हाल नाही चाल नाही काय नाही. तिने नाकापुढं असं कापूस धरून पाहिला, नाकात कापूस हालना, श्वासही बंद, आणि तिला वाटलं आत्याक आला, नवरा मेला, लागली रडायला, आता काय करू ग. तिच्या आवाजाने आई आली, बाप आला, ती पोरगा आलो, बायको रडायची, आई रडायची, दोघं छाती बडवायच्या, तोंड जोडायच्या, रडायची, बापही रडायचा, तोंड जोडायचा. आई म्हणायची तोच कसं गेला आणि मी कशी नाही गेले, माझं काही म्हातारपणी सोनं होणार होतं का, मग त्याच्याऐवजी मी कशी नाही गेले, मी का अंधारात होते का, मी का लपून बसले होते का, दळणातल्या खड्यावानी त्यालाच कसं उचलून नेलं, मी कशी राहिले, तो कसा गेला, मी का नाही गेले, तोच कसं गेला. बापा रडायला लागला, बाप म्हणे याचं उलट कसं केलं, त्यांनी मला पाणी पाजायचं का मी त्याला पाणी पाजायचं, मी कसा राहिलो, तो कसा गेला, मी का नाही गेलो. बायकोचं तू विचारूच नका, ती म्हणायची फुटक्या कपाळाची, पांढऱ्या पायची, मी कशी राहिले, तेच कशी गेले, मी कशी राहिले, आता काय करू. लोक जमा झाले, पाहुणे रावळे आले, फोन फान झाले, गवऱ्या पेटावल्या, हांडा ठेवला, सगळी तयारी सुरू झाली. महाराज आले, साधूबाबा आले. महाराज म्हटले काय, एकुलता एक पोरगा अचानक गेला म्हणे, आणि त्या गर्दीतून वाट काढीत महाराज मध्ये गेले, ते असं पडवीमध्ये ठेवले होते, वसरीमध्ये, आणि आई बाशी बसले होते सगळे, आणि महाराज गेले. महाराजाला पाहिलं आणि त्या आईला जे चुकल्या फुटल्या, अशा तडाक्यात जो महाराज सापडला
त्या महाराजाचं कामच झालं समजा. त्या आईनं महाराजाला पाहिलं, तिला आज्या उघड्या पिटलं. तो महाराज असा देव राहतो का? त्याला काही दयामाया आहे का नाही? अख्ख्या गावात त्याला माझं लेकरू सापडलं का? सगळे रडायला लागले. ती आई रडायची. बिकाशी गेले नाही, तो कसं गेला बा पडलं. बिकाच्या राहिलो होतो, बायकोनी बिनी काय मी का नाही मेले तेच कसे. महाराज म्हटले कोणीच रडू नका, शांत होते. शांत कसं होऊ? म्हातारपणाचा आधार गेला, काठी गेली नापची. नका रडू नका रडू. महाराज म्हटले एक काम करता का? ठीक आहे, एक ग्लास भर दूध आणता का? मी पोरग जिवंत करतो, एक ग्लास भर दूध आणता का? तेवढ्या दुःखात ती म्हातारी म्हणे महाराज ग्लास भर काय टँकर भर मागा ना बाई. ते कुठं कीर्तनकाराला पाजून वाया जायचंय, पोरग उठवायचंय ना त्याच्या बदल्यात. महाराज म्हटले टँकर नको, एक ग्लास भर आणा. मग एक ग्लास भर दूध आणलं. आता महाराजाला माहिती होत शेवटी आपल्यालाच प्यावं लागणार आहे, हे कोणीच प्याणार नाही. महाराजांनी मंदिरातून येतानीच पिठी साखर कागदाच्या पुडीत बांधून आणली. ती पुडी सोडली. आता पिठी साखर राखीवानी दिसली, ती भस्मासारखी, ती त्याच्यात टाकली. महाराजाला वाटलं तसं पेण्यापेक्षा साखर टाकून पेलेलं बरं बुवा. पिठी साखर त्याच्यात टाकली, हलवलं. त्या पोराच्या अंगावरून काही नाही बरं, काही नाही. उगीच आपलं 7 वेळा उतरल्यासारखं केलं. आणि ती म्हातारी रडत होती ना, आई मी कशी राहिली आणि तोच कसं गेला, मी कशी राहिली आणि तू. दर म्हातारे दर, नको रडू. एवढं दूध पेलं का तू मरशील आणि पोरग उठून बसल. दर तुम्हाला काय वाटतं म्हातारी पिली असल? म्हातारी अहो म्हातारी पिली असल. अरे वडे हा. ती म्हातारी म्हणून मी का पिणार नाही का? मला का लेख मारावं वाटतो का? मी का बाकीच्या आयांसारखी आहे का? पण मी मेल्यावर म्हातारीकडे पाहिलं कोण आहे का? हां, तिने घातला म्हातारा पुढं. झाली म्हातारीच्या आड. लई बाई माणसाची जात हुशार झाली म्हाताऱ्याच्या आड. तिने घातला म्हातारा पुढं. बरं म्हातारा रडतच होता. मी कसं राहिलो होतो का? नको रडू म्हातारा, एवढं दूध पेला का तू मरशील आणि तुझं पोरग उठून बसलं. तुम्हाला काय वाटतं म्हातारा प्याला असं? म्हातारा म्हटलं अहो मी का पेणार नाही का? मी का बाकीच्या बापांसारखा आहे का? निष्ठूर आहे का? पण तुम्हाला खर्च का नातू माझ्याशिवाय रात त्यांनी नातू पुढं काढला. ते पोराच्या आड झालं. आता रात राहिली त्याची बायको, ती रडायची, फुटक्या कपाळाची, पांढऱ्या पायची. मी कशी राहिले तेच कशी गेले. तिला सांगितलं बाई नको रडू, नको तोंड जोडू, नको रडू. एवढं दूध पेलं का तू मरशील आणि नवरा जिवंत होईल. ती म्हणे मी काय प्याणार नाही का? मी का बाकीच्या बायांसारखी आहे का? पण त्याचेच आईबाप पिती नाही तर माझं तरी काही नडेल. एवढं सगळं झाल्यावर महाराज म्हणी आता एक काम करतो काय, तुम्ही तर काही कोणी पेईना, मग मीच पेतो. तेवढे ती म्हातारी म्हणी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाची. महाराज तुमची समाधी बांधू, समाधीवर मंदिर बांधू, तुमची पुण्यतिथी करू, पुण्यतिथीला बुंदी गाळू, तुमच्या नावाने भंडारा घालू. मला सांगा, 1 मिनिट ऐका. दूध प्याल्यावर खरंच मेले असते का? बोला ना, दूध प्याल्यावर खरंच मेले असते का? पण नुसतं मरणाच्या भीतीने कुणी दूध प्यायला तयार आहे का? अरे सख्खी आई दूध पित नाही, सख्खी बायको दूध पित नाही, सक्का बाप तू. बाकीच्याचं मेवण्यान सुचुंद्र त्यांचं काय घेऊन बसले तुम्ही? अरे जवळचे. मग 1 मिनिट ऐका, विनोद सोडून द्या. आपल्याला चिंतन काय करायचंय का? या प्रपंचातलं ज्या दिवशी मला मरायचंय त्या दिवशी जडै तत्व आपल्या उपयोगाचं नाही, तर चेतन तत्व म्हणजे हे सगळे नातेवाईक सुद्धा आपल्या उपयोगाचे नाही. म्हणून ज्या दिवशी मी मरणार आहे त्या दिवशी हा सगळा पसारा माझ्याकरता खोटा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता महाराजांनी मगाशी ज्ञानोबरांचं एक प्रमाण दिलं, जोडून 2 प्रमाण आले ना. त्याच्यात दुसरं प्रमाण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग येतो. तर ऐका, ज्ञानोबरांनी ज्या दिवशी मी मरणार आहे त्या दिवशी काय काय खोटं याची यादी त्या प्रमाणात दिली. ऐका, लावण्य मान्यता विद्यावंत विषय भोग वैसा व्यर्थ. लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र विषय भोग वयसा व्यर्थ देहासहित मरणांती. ज्या दिवशी मला मरायचंय
त्या दिवशी हा सगळा पसारा खोटा आहे. विठ्ठला आणि मग एक मिनिट ऐका, जो संसार, जो प्रपंच मृत्यूच्या वेळी आपल्या कामी येणारच नाही, आपल्या उपयोगी पडणारच नाही, तो प्रपंच मी कसा केला सांगत बसण्यात काय अर्थ आहे महाराज. विठ्ठला आणि लोकांचं सांगणं, प्रत्येकाचं संसारातल्या बायांचं माणसांचं सांगणं हेच राहतं, असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे, लय असं होतं, लय तसं होतं, मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळं झालं, मी होतो म्हणून, मी होते म्हणून. मरेपर्यंत सगळ्यांचं गाणं हेच चालतं बुवा, दुसरं गाणंच नाही. काही काहींची तू सुरुवातीतून राहती, ऐका ना, काही काहींची म्हणजे प्रत्येकाचीच नवरा बायकोची सुरुवातीतून अंगावरच्या कपड्यांनीशी निघालो, अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर निघालो, अंगावरच्या कपड्यांनीशी काय नव्हतं. आणि जेच कष्ट केले दोघांनी, जेच कष्ट केले, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, ढोर मेहनत केली, काबाड कष्ट केले, ऊन नाही पाहिलं, ताण नाही पाहिली, वारा नाही पाहिला, पाऊस नाही पाहिला, अंधार नाही पाहिला, उजेड नाही पाहिला, पोटाची भूक नाही पाहिली, पोटाला चिमटे काढू काढू, चिमटे काढू काढू, जे पैसा कमवला, पैसा साठवला, अंगाच्या कपड्याशी आलो होतो. पण आता 50 एकर जमीन आहे, हा 1.5 कोटीचा बंगला आहे, हा 1 कोटीची गाडी दारात उभी आहे, ट्रॅक्टर म्हणू नका, बुलेट म्हणू नका, सायपन म्हणू नका, इरी म्हणू नका, द्राक्ष म्हणू नका, डाळी म्हणू नका. आता सुतळीचा तोडा मागायला कोणाच्या दारात जावं लागत नाही, एवढा प्रपंच केला महाराज, एवढा प्रपंच. आणि मग लोक म्हणतात, का हो महाराज एवढा प्रपंच जीवनभर आम्ही केला, जसं कळायला लागलं, कामाला लागलो, कमवायला लागलो, तेव्हापासून आजपर्यंत एवढा कोट्यावधी रुपयाचा, अब्जावधी रुपयाचा एवढा प्रपंचाचा डोलारा आम्ही उभा केला, आणि एवढं सगळं केलं, आणि तरी तुम्ही आम्हाला विचारले इथं येऊन काय केलं आणि इथं येऊन काय केलं. अरे तुम्ही पण काय, तुम्हाला विचारायला पटलं पाहिजे राव. विचारलं तर काय विचारलं, तुम्ही इथं येऊन काय केलं सांगा, याच्यापेक्षा काय करायला पाहिजे. अजून काहीच नव्हतं, एवढं उभं केलं, अजून काय करायला पाहिजे. सुतळीचा तोडा मागेल, कोणाच्या दारात जावं लागेल, अजून काय करायला पाहिजे. अजून स्वतःच कोपटं नव्हतं, 1.5 कोटीचा बंगला बांधला, अजून काय करायला पाहिजे. आणि तरी तुम्ही आम्हालाच विचार, इथं येऊन काय केलं, इथं येऊन काय केलं. हेच उत्तर चुकलेलं आहे बुवा. उत्तर काय चुकलं, मी संसार कसा केला याच्याशी संतांना कर्तव्य नाही. मग प्रश्नाचा रोग असा आहे गड्या, का या दुर्मिळ मनुष्य शरीरात तुमचा जन्म झाला, तुमच्या प्रारब्धानी हे उत्तम जीवन तुम्हाला मिळालं, तर या नरदेहामध्ये जन्माला येऊन तुम्ही तुमच्या स्वतःची सुटका करण्याकरता, स्वतःचा उद्धार करण्याकरता, स्वतःचं कल्याण करण्याकरता तुम्ही नेमकं काय केलं. विठ्ठला विठ्ठला. आणि 1 मिनिट ऐका, 6व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला असं बोलले गीतेत, इथं ज्याचा त्याचा उद्धार ज्यानी त्यानीच करावा लागतो, ज्याचं त्याचं कल्याण ज्याची त्यालाच करावं लागतं. आपला उद्धार, आपलं कल्याण दुसरं कोणी करू शकत नाही, ते आपल्यालाच करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. ऐका काय बोलला भगवान अर्जुनाला 6व्या अध्यायात, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम मवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना उद्धरेद आत्मनात्मानम. आपणच आपला उद्धार करायचा आहे. उद्धरेद आत्मनात्मानम, आत्मानम म्हणजे आपणच आपला उद्धार करायचा, आपणच आपलं कल्याण. ज्ञानोबाराय काय बोलले बुवा. विठ्ठला विठ्ठला. आपुली आपण करा,
आपल्यालाच करायची, आपला उद्धार आपणच करायचा. ऐका, मगाशी प्रमाण झालं. त्याच्याकरता महाराज मनाला उपदेश करतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप काय सोडविना राजा, देशीचा चौधरी, अनेक सोयरी भले भले, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोणी. हरिबी नको नाही जोडविता, हरिबी नको नाही जोडविता, हरिबी नको नाही जोडविता, हरिबी नको नाही जोडविता. पुत्र बंधुका महाराजांचा अभंग काय बोलतो पहा, हरिबिन कोणी नाही सोडविता. ज्ञानोबराय असंच बोलले, हरिबिन धावया न पवे कोणी. कोण आहे महाराज? तुका म्हणे तुला सोडविना. या सगळ्या दुःखरूप जंजाळातून सुटका करण्याकरता तुम्ही आत्तापर्यंत काही प्रयत्न केला का याच्याकरता विचारलं. येथे येऊन केले काही. आणि मग एवढं ऐकल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं महाराज काय स्वतःच्या उद्धाराकरता, स्वतःच्या कल्याणाकरता, स्वतःची जीवनामध्ये सगळं केलं, नाही नाही ते केलं. नेमकं स्वतःच्या कल्याणाकरता जे करायला पाहिजे तेच नेमकं राहून गेलं महाराज. देवाचं आठवणच नाही हो.
बऱ्याच काही माणसं नुसतं गुराढोरासारखे हो राब 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 राबतात, रात्रीचे आले का जेवतात, झोपतात, उठले का पुन्हा राबायला सुरुवात. हे सगळं करताना देवाची आठवण, देवाचं स्मरण नाहीच हो. काही माणसांच्या जीव काही विसरली देवकी नाना, सुटाया बंधना पासोनिया. सुटाया बंधना पासोनिया. काही विसरली देवकी देवकी सुटाया बंधना पासोनिया. सुटाया बंधना पासोनिया. काही विसरली काही तुकोबाराय खेद व्यक्त करतात. काही विसरली देवकी नंदना. सगळं करतात माणसं, देवालाच विसरतात. कितीतरी माणसांच्या अशी जीवन आहे बुवा, देवाची आठवणच नाही त्यांच्या जीवनामध्ये. नुसतं खाणं पिणं, भोगणं, कमवणं, राहणं, नाट्याक आला का मरणं. देवाचं स्मरणच नाही महाराज. देव धर्म सांगी पडिले धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. निळोबारे म्हणतात नेमकं तुमच्या कल्याणाकरता तुम्ही जे करायला पाहिजे सगळं केलं बाबा, आणि नेमकं तेच तुम्ही केलं नाही, त्यालाच विसरले. कशाला विसरले? विठ्ठलू नाही आठविला. सगळं केलं, आठवण ठेवून केलं, बरोबर केलं, तंतोतंत सगळं केलं, आणि नेमकं जे करायला पाहिजे तेच तुम्ही सोडून दिलं. काय सोडलं? परमात्म्याची आठवणच तुम्ही विसरून गेले, त्याला दादांत विसरले, त्याचं स्मरण नाही घडलं. केलं काय मग सांगू का? सगळं केलेलं वाया गेलं. एक भगवंताचं स्मरण जर राहिलं तर सगळं केलेलं वाया गेलं. विठ्ठल तुम्हाला ऐकताना जरा बरोबर नाही वाटणार, तुम्हाला ऐकताना थोडंसं वाईट वाटेल बरं का, पण कबीरदास महाराजांचा दुआ आहे म्हणून सांगतो. कबीरदासजींचा दुआ आहे म्हणून बोलतो. तुम्हाला बरं नाही वाटणार ऐकायला, पण जाऊ द्या. आता पण सांगतो, आलं पुढं. आता ते सांगणं पण योग्य नाही बरं का, पण ते न सांगणं पण चांगलं नाही. का त्यांनी लिहून ठेवलं, आपण पाठ केलं, मधल्यामध्ये सडवण्यापेक्षा सांगितलेलं बरं बुवा आहे की काय. ऐका, कबीरदास महाराज जितको गोड बोल. कबीरा जामुख राम नाही, कबीरा जामुख राम नाही. विठ्ठल विठ्ठल. कबीरा जामुख राम नाही, राजा रासब होय, माटी लदय कुमार की, तू कनडारे कोय. कबीरदास म्हणतात, या मृत्यू लोकातला
पंतप्रधान, राष्ट्रपती, युनोचा अध्यक्ष किंवा या भारत देशाचा एक छत्र राजा जरी असला, एवढा श्रीमंत, पण त्याच्या तोंडात जर रामाचं नाव नसेल तर तो गाढव आहे, गाढव. गाढवातन त्याच्यात काहीच फरक नाही. पण राजा जरी असला, राजा, मी कबीरदासजींनी शेवटचं टोक, कबीरा ज्या मुख राम नाही, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, ज्याला भगवंताचं स्मरणच नाही, कबीरा ज्या मुख राम नाही, राजा रासब होय. रासब म्हणजे गाढव. आणि कोण? राजा रासब होय. कबीरा ज्या मुख राम नाही, राजा रासब होय. त्याचं काम एकच, कुंभाराची माती वाहणे, माती लदे कुमार की, भीकन डारे कोय. आणि हे झालं पुरुषांबद्दल. लाडक्या बहिणींकरता आहे ना, लाडक्या बहिणींकरता पण आहे. काय? कबीरा ज्या मुख राम नाही, ऐका, कबीरा ज्या मुख राम नाही, राणी कुकरी होय. कबीरा ज्या मुख राम नाही, राणी कुकरी होय. गली गली भोंकत फिरे, टूकन डारे कोय. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, ज्याच्या जीवनात भगवंताचं स्मरण नाही, तर त्याचं जीवन पशुतुल्य आहे, निरर्थक आहे, व्यर्थ आहे. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ज्याच्या जीवनात भगवंताचं स्मरणच नाही, त्याचं सगळं जीवन इकडं अब्जाधीश असला तरी व्यर्थ आहे, काही कामाचं नाही. ज्या दिवशी तो मरणार आहे त्या दिवशी 100% अपयशी, अपशकुनी आणि करंट आहे. विठ्ठला निळोबाराय म्हणतात, बाबा सगळं केलं आणि नेमकं जे करायला पाहिजे तेच तुम्ही विसरले. अरे अरे, खूप मोठा खेद व्यक्त केला. पुढे, येथे येऊनी केले काही, विठ्ठलू नाही आठविला. निळोबाराय म्हणतात, अरे अरे, आहारे मुडा भाग्यहीना, गेला पतना मोहभ्रमी. काय केलं बाबा? इतकं अमूल्य जीवन नरदेह मिळून सुद्धा तू शेवटी पतनाला गेला. जन्म मरणाच्याच प्रवाहात पुन्हा अडकून पडला. सुटायला संधी होती पण तू उपाय नाही केला. नाही केली सुटका काही, हे प्रवाही पडिला. आणि शेवटी काय केलं? एवढं अमूल्य आयुष्य तुला मिळालं आणि पंचविषयाचं सेवन करता करता सगळ्या आयुष्याची तू माती करून टाकली. निळा म्हणे लावणी हाती, निळा म्हणे लावणी हाती, निळा म्हणे लावणी हाती, निळा म्हणे लावणी हाती. गेली माती आयुष्या, गेली माती आयुष्या. आहारे मुढा भाग्यहीना, आहारे मुढा
वैकुंठवासी परमपूज्य पिताश्री तीर्थस्वरूप निवृत्ती कचरू पाटील खालकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या धर्ममंडपामध्ये आपण सर्वजण एकत्र जमून संतश्रेष्ठ निळोबारायांच्या या अभंगाचं आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसं चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या खालकर पाटील परिवाराचे आपण सगळे संबंधीजन, नातेवाईक, सगळे सोयरे, पाहुणे रावळे, भाऊबंद, ग्रामस्थ, मित्र परिवार, सगळे पुरुष भाविक आणि सगळ्या मायमाऊल्या माता भगिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्याकरता आणि या खालकर पाटील परिवारावर 1 वर्षापूर्वी जो पितृदुःखाघात झाला तर या परिवाराला पितृदुःखाघाताची सांत्वना देण्याकरता आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्यांचे बंधू आदरणीय श्री काशीनाथ कचरूजी पाटील खालकर, त्याच्यानंतर बाळासाहेब, त्याच्यानंतर यशवंतराव कचरूजी पाटील खालकर आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब निवृत्ती पाटील खालकर आणि इतर त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या बहिणी, त्यांचे पुतणे, त्यांचा इतर सगळा मोठा परिवार, या सर्व खालकर पाटील परिवाराने आज पितृश्रद्धेने या ठिकाणी या सत्कर्माचं आयोजन केलेलं आहे. आपल्या स्वर्गीय पिताश्रींना सद्गती प्राप्त व्हावी या सद्भावनेतून पितृश्रद्धेने आज त्यांनी या परिवाराने 3 प्रकारचं दान तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी घडवलेलं आहे. 1 नंबरचं दान आहे, त्याचं नाव आहे पिंडदान. ब्राह्मणांना बोलावून वेदोक्त मंत्रोच्चार करून सकाळी या ठिकाणी तर्पणाचा जो विधी, त्याचं नाव आहे पिंडदान. गेली 2 तास आपण सर्वांनी मिळून या धर्ममंडपात जे घडलं याचं नाव आहे ज्ञानदान. आणि याच्यानंतर सर्वांकरता या ठिकाणी जे घडणार आहे त्याचं नाव आहे अन्नदान. आपल्या स्वर्गीय पित्याला सद्गती प्राप्त व्हावी या पितृश्रद्धेने या परिवाराने पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान असं 3 प्रकारच्या दानाचं सत्कर्म या ठिकाणी आज योजलेलं आहे. आणि त्यातलं ज्ञानदानाचं जे सत्र आहे त्या ज्ञानदानामध्ये ही सेवा समर्पित करण्याकरता अति आग्रहातून आमच्याकडे देण्यात आलेली आहे. हा संपूर्ण खालकर पाटील परिवार, बेरवाडीची सगळी ग्रामस्थ मंडळी, बेरवाडीची सगळी भजनी मंडळी, सर्वांच्या प्रेमातून ही सेवा आमच्याकडं. आता एक का बरं इतका हट्ट धरला, का बरं एवढा आग्रह घेतला, म्हणजे काय का त्याचं कारण मला काही सांगता येणार नाही, परंतु हट्ट धरला गेला. 4-5 वेळा फोन झाले आहे की नाही, 4-5 वेळा फोन झाले. आम्ही तिकडून नाही म्हणत होतो, त्याच्याकरता भावही वाढून दिला काय जेणेकरून हे नको आपल्याला, नको आपल्या. आपण जास्त पैसे जास्त सांगितल्यावर तर ते म्हणतील एवढा महाग असेल तर नको आपल्याला असं म्हणतील. पण त्यांनी पण त्यांची री काही सोडली नाही, हट्ट काही सोडला नाही. आणि माऊलीसारखे फोन करीत राहिला, माऊलीसारखे फोन माऊलीला माऊली म्हटले हे कीर्तन तुम्हाला करावंच लागेल बाबा, बाकी काही मला माहिती नाही, या कीर्तनाकरता तुम्हाला यावं लागेल, म्हणजे यावंच लागेल. आणि शेवटी काय, माऊलीच्या हट्टापुढं नंतर आमचाही नाईलाज झाला. आणि वास्तविक त्र्यंबकेश्वरची वारी आहे, दिंड्या सगळ्या त्र्यंबकेश्वरच्या वाटेवर आहे. आणि हा प्रवास कीर्तनाचा प्रवास नाही, हा संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचा प्रवास आहे. आणि ते खंडन करून कीर्तनाला येणं हा उचिताचा भाग नाही. पण माऊलीच्या माऊली म्हणजे लेकरू आहे ते आमचं. कारण बस्तीराम महाराज, बस्तीराममध्ये अशी धमक होती, जो महाराज बेरवाडीला आणायचा आणि एकदा बस्तीरामला गावाने सांगितलं का बस्तीराम भाऊ गेला आणि तो महाराज आला नाही, असं एकदाही झालं नाही. इंदुरीकर महाराज आणायचे होते, किसनराव गेले का, किसनराव गेले का, माग बसले का
एकदा इंदुरीकर महाराज आणायचे होते आणि इंदुरीकर महाराज नवीनच होते. त्यांच्या मागं लग्न लागल्यासारखे एका दिवशी 10 गावाला तारखा राहायचे तेव्हा. आणि 10 गावचे लोक आज जिथं कीर्तन आहे ना तिथं पुढचे 10 गावचे लोक घ्यायला आलेले. आणि एक किसनराव, बस्तीराम, मिस्त्री, भास्करराव हे सगळी मंडळी गेली ना. 10 गावच्या लोकांनी इंदुरीकर महाराजांना गाराला घातला होता. जेव्हा बस्तीराम मांडीला मांडी लावून बसला, बस्तीरामने सांगितलं, महाराज बेरवाडी. बेरवाडी. महाराज म्हणी, मी लघवीच्या निमित्ताने मध्ये जातो, तू कडी लावून घे, मी मागच्या दाराने सुटतो, गाडी तिकडं आणून उभी. बरोबर आहे ना? म्हणजे 10 गावच्या लोकांच्या गाराड्यातून बस्तीरामनी इंदोरीकर महाराज बेरवाडीत आणले म्हणजे आणलेच. आणि तरी पण पठ्य हुशार किती बघा, पर्याय काय केला, एवढं करून इंदोरीकर महाराज ते गाडीतून बसले उतरून जायचे. कधी कधी एकाच्या गाडीत बसायचे आणि भलतेच गावाला निघून जायचे. अरे ते आमच्या गाडीत होते, कीर्तन तर त्यांचं त्या गावाला चालू झालं. कधी गेले कोणाला कळत नव्हतं. बस्तीरामने आयडिया काय केली, एवढंही करून इंदोरीकर महाराज गेलेच निष्ठून आपल्या हातून, तर पर्याय काय, मग मला आणून ठेवलं स्पेअर स्टेपनी. मला आणून माडीवर तिथं घरी ठेवलं. वहिनीला पण याला आहे ना मस्त स्वयंपाक करून जेव घाल, तो नाही आला तर हा उभा करू. गडी रायवळच होता, बोलणं रायवळ जाऊ दे. पण मला काय बोलायचंय, बस्तीरामच्या पाठीमागं ती परंपरा माऊलीनी चालवली. मला पण आनंद वाटला. असतो अति आग्रहातून ही सेवा आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. निमंत्रणाचा स्वीकार केल्याप्रमाणे आम्ही आलो. तुम्ही सर्वजण या निमित्ताने आलात आणि या निमित्ताने आपण संतश्रेष्ठ निळोबारायांच्या अभंगाचा यथामती विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ आपला पूर्णांशाने संपलेला आहे. या सर्व कार्यक्रमाच्या समारोपामध्ये जात असताना मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा सद्भाव व्यक्त करतो की वैकुंठवासी परमपूज्य तीर्थ स्वरूप पिताश्री निवृत्ती कचरू पाटील खालकर तर आज या संपूर्ण पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदानातून जे काही पुण्य निर्माण असेल, या सर्व सत्कर्मातून निर्माण असलेलं सर्व पुण्य भगवंताच्या कृपेनं पिताश्रींच्या आत्मस्वरूपाला प्राप्त हो. आणि या सर्व पुण्यप्राप्तीनं या पुण्याईच्या बळावर परमात्म्याच्या स्वरूपामध्ये दीर्घकाळपर्यंत त्यांच्या आत्मतत्वाला चांगल्या प्रकारची जागा वास्तव्याकरता मिळो. देव त्यांना आपल्या चरणाजवळ अनंत काळ ठेवून घेवो. अशा प्रकारची शब्दसुमनांची आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीनं पिताश्रींच्या करता भगवंताच्या चरणी चिंतन करतो. सेवेला या ठिकाणी विराम देतो. आदरणीय आपल्या भागातले अत्यंत सुप्रसिद्ध असलेले आमचे हरिभक्तीपरायण चिंतामण महाराज, त्याच्यानंतर आमचे काय आदरणीय हरिभक्तीपरायण माकोडे महाराज, मृदुंगाचार्य, आपली भेट झालेली आधी आहे ना पुढं. हा काय शुभम शुभम महाराज, सुंदर बर, एकच नंबर. तुमचं गाव? हा पिंपळाचे आहे का तुम्ही? वा वा. आदरणीय हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज, विनेकरी महाराज, दोन्ही चोपदार महाराज, सगळे टाळकरी, बाळगोपाळ टाळकरी, साऊंड सिस्टीमवाले, आपण सगळे पुरुष भाविक, व्हिडिओ शूटिंग करणारे, त्याच्यानंतर सर्व मायमावल्या, सर्व पाहुणे मंडळी, सर्वांच्या समवेत संपन्न झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण. शेवटचं स्मरण करतो जाता जाता का बेरवाडी या गावाला सगळ्या महाराष्ट्रात ज्यांच्यामुळं हे गाव महाराष्ट्रभर पोहोचलं, या गावाच्या नावाला कीर्ती प्राप्त झाली आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही पण या प्रवाहामध्ये आलो आणि आज कीर्तनकार म्हणून नावलौकिक आम्हाला ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ते परमपूजनीय, परमश्रद्धेय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रंगनाथ बाबा आहे की नाही, रंगनाथ बाबा बेरवाडीकर म्हणजे रंगनाथ बाबा. आणि बाबांचा सुद्धा फार मोठा सहवास आपल्या सर्वांना झालेला आहे. त्यांच्या सहवासात आमचं सगळं बालपण गेलेलं आहे. मी त्यांच्याही बाबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली
महाराज राणे